गाडी येते. मागं बसून हुकूम सुरू नको मला. अरे गजा बाजूला घे ना गाडी तू ना येते. थांब. पाहुण्यानो हो पाहुण्यानो जरा बाजूला थांबा या. कुठले रे तुम्ही? आम्ही केशवदादाचे आते भाऊ. मी विठ्ठला तुकाराम. म्हणजे लांजाला राहतो आणि शिपोशीला आम्ही काम गेले ते गजा पळवा ना. चल ना. त्यांच्याकडे मोटार आहे मग घ्या. मग कशाला पळायचं? गाडीत खिंगणीचे सावकार असत. सामान गाडीत ठेवा म्हणाले सावकार. आणि ही सायकल घेऊन तुम्ही आमच्या मागोमाग या. चला. जावंच लागणार सावकाराकडे. तरी मी तुला सांगतो. सावकाशी देव आहेत त्याच्या. म्हटले होते दादा खिंगणीचे सावकार भेटतील त्यांना राम राम सांग म्हणून. बार तुम्हाला बरी दिली त्यांनी सायकल. आई त्यांच्या बाजूने भांडली होती. आजोबा सायकलसाठी कोर्टात जाईन म्हणाले होते म्हणून ते लक्षात आहे त्यांच्या. म्हणून देतात ते सायकल आम्हाला. नशीबवानच म्हणायचं तुम्ही. म्हणजे माणूस आपल्या माणसांसाठी एवढं करतोच ना. पण मला नाही दिली त्यांनी. मी त्याला विचारलं. म्हणजे मला काही सायकलची पडली होती असं नाही. आपलं सहज गंमत म्हणून विचारलं. मला नाही दिली. एवढा मोठा सावकार त्याच्या बापालाही नाही दिली आणि तुम्हाला दिली. कठीणच वाटतंय सगळं. असतात अपवाद. मग कुठे जाणार रात्री? वडेली बुद्रुक. वडेली म्हणजे कसं आहे भुवात परत जायचंय. तिथून वडेली तर आत्ताच निघीन म्हणतो रात्री. नाही नका जाऊ आज रात्री. कसं आहे तुम्हाला चोरांनी वाटेत गाठलं तर तुमच्या त्या सामानाबरोबर आमच्या केशवची सायकलही चोरायचा. अर्थात चोरी चोरणार नाही म्हणा केशवची सायकल. राहा वाड्यावरच. नका जाऊ. यांचं सामान ठेवायला सांगा. नाही घेतो आम्ही. मी घेतो. गे रे. सांगतो. चला. गजा इथं चोरी नको. अरे गजा हे बरोबर नाही. नको.
चल चल. काय रे मंग्या, काल तो सावकार लई जागा वागत होता ना? हो ना, आपल्याला खाऊ पिऊ घातलं, रात्री बाहेर फिरू नका म्हणला. चोर पण चोरणार नाही सायकल म्हणला. केशव दादाच्या पुण्यामुळेच त्या सावकारानं आपल्याला घरात घेतले. आणि तू त्याच्याच घरात चोरी करायला निघालेलास होय? अरे आपण चोर असलो तरी काहीतरी तत्व आहेत आपली. हा. गजा, अरे ते देवाचं गाठोडं त्या सावकाराच्या घरातच राहिलं. काय? हा ना. काय? अरे असं कसं राहिलं? बघ बघ ना, बघ ना. असं नाही ना, शोधलं असं ना कसं मी. नाही असणार रे बाबा. गजा, चुकलं आपलं. आपण सायकल चोरायला नाही पाहिजे होती. देवाचा कोप झाला असेल, सायकल चोरायला नाही पाहिजे. मग यार माझंच चुकलं रे. देऊया आपण सायकल. जाऊया भुगावत. परत काही येडा झालायस का? अख्ख्या पंचक्रोशीत कुठे बी ठेवली सायकल तरी त्याला ती मिळून जाईल. एक काम करू बघ मंग्या, आता जे पहिलं गाव लागेल ना तिथंच सोडून देऊ सायकल. मिळेल त्याला. खरंच द्यायची? सायकल नाही, सगळंच देऊन टाकूया. बरं आहे ना त्या केशवचं? लहान पोरं दात देणार, मोठी माणसं लाडू देणार. त्याच्याकडे ना काहीतरी मंत्र तंत्र असणार, म्हणून सगळे लोक त्याच्यावर प्रेम करतात, है ना? काय सायकलीत जादू आहे? जादू आहे ना, पण ती त्याच्यातच जादू आहे. चालवतोस? चालू.